Hello guys, welcome to my YouTube channel. चला स्टार्ट करूया शोल्डर वर्कआउट अँड ट्रॅप्स वर्कआउट. पहिला सेट आपण ट्रॅप्सचा घेतला. फ्रंट ट्रॅप रायझिंग युजिंग स्मिथ मशीन. या सेटचे या व्हेरियंटचे 3 सेट मारले टोटल. जेवढे हेवी घेतले तेवढे हेवी घेतले. रोशन आला नव्हता म्हणून माझे हा सेट पटापट झाला. रोशनला बोललो भाई तू नंतर मार. सेकंड ट्रॅप सेट घेतला. बॅक ट्रॅप रायझिंग युजिंग स्मिथ मशीन. याच्यामध्ये ट्राय करा एल्बो तुमचा स्ट्रेट ठेवायचा. एल्बो स्ट्रेट नाही राहिला तर आपल्या ट्रॅप्सवरती प्रेशर नाही येता, बॅक शोल्डरवरती प्रेशर येईल. आणि थर्ड सेट ट्रॅपचा साईड ट्रॅप रायझिंग युजिंग डम्बेल. हा बेसिक ट्रॅप सेट आहे. याच्यामध्ये तुम्हाला जास्त काही करायचं नाही. डम्बेल स्ट्रेट तुम्हाला शोल्डरच्या साईडनी वरती करायचे आहेत आणि ट्रॅपवरती आपला प्रेशर चांगला येतो. अजून खूप सारे ट्रॅपचे वेरियंट्स आहेत. तुम्हाला जर अजून ॲडव्हान्स वेरियंट पाहिजे असतील तर आम्हाला कमेंटमध्ये प्लीज सजेस्ट करा. आम्ही तुम्हाला ॲडव्हान्स वेरियंट पण सांगू. ट्रॅप सेट नंतर आपण घेतले फ्रंट शोल्डर. त्यामुळे फ्रंट शोल्डरचा घेतला आपण शोल्डर प्रेस युजिंग डम्बेल. यामध्ये पण 3 सेट घेतले. जेवढे हेवी मारतील तेवढे मारा. आज आम्हाला पण हेवी मारायची इच्छा नव्हती हीटमुळे, त्यामुळे मी लाईट वर्कआउट केला. फ्रंट शोल्डर नंतर घेतला आपण साईड शोल्डर प्रेस युजिंग डम्बेल. आज टोटल डम्बेलवरती वर्कआउट केला. यामध्ये पण आम्ही 3 सेट घेतले. व्हिडिओमध्ये एकच घेतलेला आहे कारण गर्दी जास्त असल्यामुळे आम्हाला म्हणजे व्हिडिओ काढायला चान्स भेटला नाही. त्यानंतर सेट घेतला फ्रंट शोल्डर रायझिंग युजिंग प्लेट्स. तुम्ही याच्यामध्ये केबल रायझिंग पण करू शकता, डम्बेल रायझिंग पण करू शकता. आम्ही आज काहीतरी वेगळं म्हणून प्लेट रायझिंग घेतला.
त्यानंतर आपण घेतला लॅटरल शोल्डर रायझिंग युझिंग डम्बेल. यामध्ये पण टोटल या वेळेमध्ये टोटल 3 सेट घेतले, पण लाईट घेतले. जास्त हेवी मारल्यामुळे आज हीट जास्त असल्यामुळे आपला मसल लॉस व्हायची शक्यता असते, त्यामुळे आम्ही लाईट वर्कआउट केला आज. त्यानंतर लास्ट सेट घेतला फेस पुल विथ ओव्हरहेड प्रेस. हा सेट आपला बॅक शोल्डरसाठी आहे. जेवढं तुम्हाला याच्यामध्ये स्लोमध्ये मारता येईल ना आणि पाठीतून होल्ड करता येईल तेवढा ट्राय करा होल्ड करायचा. जास्त प्रमाणात प्रेशर येतो. Thank you for watching. Follow for more videos and like and subscribe.